1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार याकूब मेमनला 30 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे राज्याच्या गृह विभागाने तसा आदेश काढलेला आहे। सध्या याकूब मेमन नागपूरच्या याच मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त आहे। अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे। जे मोठे स्वरूपाचे गुन्हे केलेले जे गुन्हेगार असतात अशा गुन्हेगारांना आरोपींना या अंडा सेलमध्ये ठेवलं जातं। 30 जुलै रोजी या ठिकाणी याकूबला फाशी दिली जाणार आहे। मात्र तसा अजून आदेश कारागृहात पोहोचला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र तसा आदेश आल्यानंतर सुद्धा आणखी आम्ही 15 दिवसाची मुदत मागू, कारण जी व्यवस्था असते फाशी देण्यासंदर्भातली ती व्यवस्था सध्या कारागृहात नाही आहे। दोनच राज्यातल्या कारागृहामध्ये फाशी देण्याची व्यवस्था आहे, ती म्हणजे नागपूर आणि पुणे। असं जरी असलं तरी ताबडतोब फाशी देणं शक्य होत नाही। काही गोष्टी असतात, जल्लाद असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी लागतो। तशी 15 दिवसाची मुदत कारागृहातर्फे मागितली जाणार आहे। याकूब मेमनला 2007 मध्ये टाडा कोर्टाने फाशी सुनावली होती। त्यानंतर याकूबनं सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे दयाचा अर्ज केला होता। सर्वोच्च न्यायालयात त्यांनी या फाशीवर स्थगिती देणारी याचिका दाखल केली होती, मात्र ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून आली होती। राष्ट्रपतीने सुद्धा दयेचा अर्ज फेटाळून आला होता। याकूबनं या संदर्भामध्ये एक पुनर्विचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे। अजून त्यावर निर्णय आलेला नाही। या याचिकेवर निर्णय देणं सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक नाही। त्याच्यामुळे जर 15 दिवसामध्ये यावर निर्णय नाही आला तर याकूब मेमनला याच कारागृहामध्ये 30 जुलैला फाशी देणार हे निश्चित आहे। सुरक्षेच्या कारणावर मात्र यात बदल होऊ शकतो। वेळ असेल, ठिकाण असेल किंवा तारीख असेल, यामध्ये बदल होऊ शकते। मात्र सध्या तरी 30 जुलै रोजी याकूबला फाशी होणार हे निश्चित आहे। 15 दिवसात जर सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही निर्णय या पुनर्विचार याचिकेवर आला नाही तर याकूबला याच महिन्यात 30 तारखेला किंवा तारखेत बदल झाला तर या महिन्यात कुठल्या तरी तारखेला फाशी होणार हे मात्र निश्चित। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।